इस भारत देश का, या भारत देशाचा जर आम्ही विचार केला तर आजपर्यंत, आज तक जितने भी संत, जेवढे काही संत थोर महात्मे जन्माला आले, उन सभी ने, त्या सर्वांनी आम्हाला खरी दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला कि है संत दुनिया में जगे तब ही रही दुनिया खड़ी, उनके प्रतापों से नहीं आज तक नीचे पड़ी। अरे कितना जगत में पाप है, अंदाज के बाहर चला, पर संत ही का पुण्य है जो आज तक जग ना ढला। कारण संत हे मार्गदर्शन करण्याचं काम करत असतात। मराठी भाषा समजते ना? सगळ्यांनी रिस्पॉन्स द्या, समजते ना? एक तर आम्ही आहे तिकडे महाराष्ट्राकडले की संत गरजून या सांगे, संत गरजून या सांगे, त्यांच्या मागे मागे जावे, त्यांच्या मागे मागे, त्यांच्या मागे मागे गरजून या सांगे, हो संत गरजून या सांगे, जावे त्यांच्या मागे मागे, जावे त्यांच्या मागे मागे, जावे त्यांच्या मागे मागे गरजून या सांगे, हो संत गरजून या सांगे। म्हणून वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराजांचा जर आम्ही विचार केला, आमच्या महाराष्ट्रामध्ये, हमारे महाराष्ट्र में और हमारे अमरावती जिले में एक वैराग्यमूर्ति संत गाडगे बाबा होकर एक संत गए। त्या गाडगे बाबांचा जर आम्ही विचार केला, वैराग्यमूर्ति संत गाडगे बाबांचा जर आम्ही विचार केला तर आयुष्यभर गाडगे बाबांनी या देशातल्या, या समाजातल्या अंधश्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न केला की मेरे माय बाप हो, माझ्या माय बाप हो, देवासमोर मुक्या प्राण्याचा बळी देणं बंद करा। अरे समाजात जर समाजाला लुबाडणारे, कुछ भोंदूगिरी करने वाले, बुआबाजी करने वाले बुआ होंगे तर उनसे जरा सावधान रहिए, त्यांच्यापासून जरा सावधान रहा। आणि आज या ऑनलाइनच्या युगात, इस कंप्यूटर के युग में, इस ऑनलाइन के युग में दगडाला शेंदूर लावणं थांबवा कि जत्रा में पत्थर बिठाया, तीरथ बनाया पानी, दुनिया भई दीवानी, पैसों की धुळधानी। अरे गाडगे बाबा एकही वर्ग शिकले नव्हते, पण उस गाडगे बाबाने, त्या गाडगे बाबांनी आयुष्यभर समाजाला एकच संदेश दिला की जेवणाचं ताट मोडा, नवीन कपडे घालू नका, मात्र आपल्या मुला मुलींना अळानी अज्ञानी ठेवू नका।